नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुंडलीमध्ये शुक्र हा प्रणयाचा कारक असतो, रवी हा अधिकार पदाचा कारक असतो आणि मंगळ हा लीडरशिपचा कारक असतो. पण जेव्हा शुक्र निर्बली होतो कुंडलीमध्ये, उदाहरणार्थ जर समजा एखाद्या कुंडलीच्या तृतीयामध्ये सिंह राशीत किंवा वृश्चिक राशीमध्ये रवी आणि मंगळाची या तृतीयावर दृष्टी पडली आहे, तर प्रेमामध्ये माणूस खूप ॲग्रेसिव्ह होतो. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं प्रेम आहे किंवा नाही याला फार महत्त्व राहत नाही, यांचा ॲग्रेसिव्हनेस दिसतो. जर समजा षष्ठामध्ये कन्येत किंवा मकरेत शनी आणि राहू आहेत, कन्या आणि मकर राशीमध्ये शनी पण चांगला असतो आणि राहू पण चांगला असतो, कारण या बुध शुक्र शनीच्या राशीत राहू चांगला आणि शनीच्या राशीत बुध, बुधाच्या राशीत शनी चांगले परिणाम देतात. त्यामुळे षष्ठात कन्येत किंवा मकरेत शनी राहूची युती आहे आणि मंगळाची त्याच्यावर दृष्टी आहे किंवा शनी राहू मंगळाची युती आहे. तर षष्ठ स्थान असल्यामुळे हे तीनही पापग्रह रोगाचा सामना करतातच, पण एकत्रितपणे तीन पापग्रह आले की खूप जास्त कष्टदायक आणि खूप जास्त वेळा रोगाचा सामना करावा लागतो. सप्तम स्थानामध्ये आपण पापग्रह नको असं बघितलेलं आहे. शनी मंगळ राहूची युती सप्तमात तर अजिबातच चांगली नाही, पण ही जर वृश्चिक किंवा कुंभेमध्ये असेल किंवा सप्तमामध्ये वृश्चिक किंवा कुंभ रास आहे आणि एका वेळेला शनी मंगळ यांची दृष्टी पडते, राहूची दृष्टी पडते, तर दाम्पत्य जीवनामध्ये अतिशय त्रासाची आहे. सप्तमावर शनी मंगळाची दृष्टी असणं चांगलं नाही. दशमामध्ये नीचीचा किंवा उच्चीचा शुक्र, दशमामध्ये नीचीचा किंवा उच्चीचा कसाही शुक्र म्हणजे 12मध्ये किंवा 6मध्ये शुक्र आणि त्याच्यावर शनी मंगळ राहू या तिघांची दृष्टी असेल. दशमस्थान हे कर्माचं स्थान आहे. तुमच्या बाहेरच्या जगामध्ये जे कर्म करता त्या नोकरी धंद्याचं ते स्थान आहे. इथे रोज नवं काहीतरी ह्या शुक्र राहूच्या युतीमुळे कामाच्या ठिकाणी करिअरमध्ये रिलेशनशिप निर्माण होतात आणि त्याचा त्रास होतो. बरेच वेळा असं दिसतं की कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष एकत्र काम करत असताना असे काही नाजूक संबंध निर्माण झाले तर ते त्रासाचे असतात. द्वादशामध्ये कन्या आणि वृश्चिक राशीमध्ये शनी मंगळ राहूची दृष्टी, द्वादश स्थानामध्ये वृश्चिक राशीवर शनी मंगळ राहूची दृष्टी, कन्या राशीवर शनी मंगळ राहूची दृष्टी. मुळात शुक्र कन्या राशीचा उच्चीचा नाही, नीचीचा आहे आणि इथे या कन्या राशीला मुळातच म्हणजे प्रणय गोष्टींचं फारसं महत्त्व नाही आहे. वृश्चिक रास जर असेल तिथे द्वादशामध्ये तर ही मंगळाची रास आहे आणि ही सेक्स अपीलची रास आहे. या स्थानावर ही रास असताना जर शनी मंगळ राहू तिघांची एकत्रित दृष्टी पडली ना, तर ही माणसं सतत आयुष्यभर प्रेमाची भुकेली असतात. 3, 6, 7, 10, 12मध्ये निर्बली पापग्रह दृष्ट पापग्रह युक्त शुक्र असेल तर असमाधानी रिलेशन्स असतात, प्रेमासाठी कायम भुकेला असतो. पण असा जर शुक्र असेल कुंडलीमध्ये, आपल्याला तो पुसता तर येत नाही, परिणाम तर तो देणार आहे. आणि माणसाला मनुष्यजन्म मिळाला आहे तर त्याला पहिला जो अनुदित गोलार्ध आहे तिथे उपभोग तर घ्यायचा आहे. जोडीदाराचं सुख त्याला हवं आहे, प्रेमाची गोष्टी त्याच्या आयुष्यात असायला हव्या आहेत, प्रणयाचं सुख हवं आहे. मग उपाय आहे त्याच्यावर. काय उपाय करायचा तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर आणि मध घालायचा आणि पश्चिमेकडे तोंड करून आंघोळ करायची. शुक्र जर कुंडलीमधला मुळातच चांगला नसेल तर अत्तर लावायचं रोज. समोरच्या माणसावरती आपली छाप पडायला हवी असेल
तर शुक्र निर्बली असेल तर खांद्याला 2 बाजूला अत्तर लावून जा, तुमचा प्रभाव पडेल. आणि सर्वमान्य सर्वांना माहीत असलेला उपाय म्हणजे तुमच्या चंद्राचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे तो नेहमी बॉडी टच ठेवा. कसा बॉडी टच ठेवता येईल? एक तर वनस्पती आहेत, या जे आराध्य वृक्ष आहेत हे त्यांना पानं आहेत, त्यांना खोडं आहेत, त्यांना साल आहे, त्यांना फुलं आहेत. तर त्यातल्या कुठल्याही पंचांगापैकी म्हणजे मूळ, खोड, फळ, पान, फूल यातल्या कुठल्याही गोष्टीचं खूपसं जमा करून त्याची पावडर करून ती तुम्ही रोज भ्रूमध्याला लावलीत किंवा आंघोळीच्या पाण्यात घातलीत किंवा पान रोज बॉडी टच ठेवलं तर तुमच्या कडच्या सगळ्या निगेटिव्ह रेज दुसऱ्याकडे पोचत नाहीत, दुसऱ्याला तुमच्याशी पॉझिटिव्हली बोलावंसं वाटतं. आराध्य वृक्षाचा हा उपयोग तर नक्कीच करून बघण्यासारखा आहे. तुम्हाला एखाद्या मुलीला भेटायला जायचं आहे, लग्नासाठी, इंटरव्ह्यूला जायचं आहे, परीक्षेला जायचं आहे, परदेशी जाण्यासाठी विजासाठी जायचं आहे, याच्यासाठी हा आराध्य वृक्षाचा उपयोग करून बघा. 1000% तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळेल. शुक्र खराब आहे म्हणून घाबरू नका, सोपे सोपे उपाय करता येतात. अत्तर लावणं हा तर उत्तम उपाय आहे. आणि तरुण वयामध्ये हिरा घाला. हिरा हे शुक्राचं रत्न आहे. हिरा नको वाटत असेल, खूप महाग आहे वाटत असेल, झिरकॉन हे रत्न शुक्राचं आहे, ते वापरा. ते तुम्ही बोटात घातलं, गळ्यात घातलं तर तुमच्या पॉझिटिव्ह रेज दुसऱ्यापर्यंत पोचतात. शुक्रावर उपाय करा, शुक्र शुभ होतो. निराश होण्यासारखा तो ग्रहच नाही. बरोबर आहे ना? माझा चॅनल सबस्क्राईब करा. अजून अशा अनेक उपायांच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.